पूज्यश्री 2015 मध्ये दिल्लीमध्ये आपल्याकडनं ज्ञान घेतलं होतं. तेव्हापासून आनंद आहे आयुष्यात. आणि ज्ञान घेण्याआधी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक संयोग मला दुःखदायी वाटायचं. पण आपल्या ज्ञानानंतर कोणतीही व्यक्ती, कोणतीही परिस्थिती, कोणताही संयोग माझ्यासाठी दुःखदायी नसतात पूज्यश्री. हा अनुभव आला तुम्हाला. पण जरा कधीतरी समोरच्याला निर्दोष दृष्टीने बघण्याचं राहून जातं. त्याबाबत जागृती कशी वाढावी पूज्यश्री? तेच निचदोष दर्शनाने निर्दोष पुस्तक आहे दादाजींचं. हो. आणि दादाजींची वाणी वाचत राहिलात ना तर प्रत्येक पानावर व्यवहार, निर्दोष दृष्टीने बघा, आत्मदृष्टी राखा, साऱ्या चाव्या मिळतीलच मिळतील. तर ज्ञानींची वाणी वाचणं खूप आवश्यक आहे. विधी, वांचन, सामायिक, प्रतिक्रमण, त्यात जागृतीचा पुरुषार्थ वाढवण्यासाठीच्या चाव्या दिल्यात सगळ्या. ती पुस्तकं मी अगदी 2-3 वेळा वाचलेली आहेत. हो, आता अभ्यासा, त्याचं पारायणही आहे. आणि 50-60% मला त्याचा फायदा देखील झाला. हो, खूपच छान, बरोबरच आहे. आणि त्याबाबत जागृती वाढवायची, त्यासाठी आशीर्वाद द्यावा. अगदी योग्य. सकाळी उठून आपण निश्चय करतो की आपण 5 आज्ञांचे पालन करायचे, तरी आपण त्यात चुकतो. तर निश्चय केला ती पहिली स्टेप आहे. कसं 5 आज्ञांमध्ये राहायचं? कोण 5 आज्ञा पाळत नाहीये? आपलेच क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष. मग आज्ञा चुकवणाऱ्याकडे बघा, त्यासाठी प्रतिक्रमण प्रत्याख्यान करा. कशा पाळायच्यात आज्ञा त्यासाठी पुन्हा निश्चय करा. आणि नाही पाळल्या गेल्या तर कुठे कुठे ते चेक करा. ती प्रोसिजर आधी निश्चय केलाय की आज्ञांमध्ये राहायचंय. मग या सेकंड स्टेपवर जा. कोण चुकवताय, कशात चुकवल्या जात आहेत. आणि थर्ड स्टेप, जेवढ्या वेळा नाही पाळल्या गेल्या त्याबाबत नीट जागृती ठेवा, प्रतिक्रमण प्रत्याख्यान करा, पुन्हा त्यात राहायचा निश्चय करा. असा हळूहळू रोज रात्री असा 15-20 मिनिटं, अर्धा तास प्रयोग करायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुमची शक्ती वाढेल. असं रोज केल्यामुळे 2-3 वर्ष, 3 वर्षांनी तर जबरदस्त जागृती वाढेल. निरंतर 5 आज्ञा, निर्दोष दृष्टी, शुद्धात्मा पदात राहण्याचा चांगला अनुभव सुद्धा यायला लागेल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. काल मी ज्ञानविधीमध्ये होतो. काल मी ज्ञान घेतलंय, पण मला आतून काही फिलिंग्स येत नाहीयेत. आतमध्ये ज्ञानाची ज्योत दिसते की नाहीये? हो. ज्योत दिसतही नाहीये, दिसणारही नाही. आता तुम्ही दीपक आहात की मी दीपक आहे? मी दीपक आहे, ते बाजूला पडलं. मी शुद्धात्मा आहे. जागृती सुरू. समजलं का आता? दीपक असणं ही रॉंग बिलीफ, पण मी शुद्धात्मा. ते लक्षात आलं का नाही तुमच्या? बस ती समजच प्राप्त करायची आहे. या रिलेटिव्ह मध्ये दीपक आहे, रिअल मध्ये मी शुद्धात्मा आहे. नाही, आधी मला दिसलं, पण ऐकलं होतं की 2 तासात सारं ब्रह्मांड दिसतं. ते ब्रह्मांड नाही दिसणार. ती ज्योतही आतमध्ये पेटणार नाहीये. समज बदलेल, रॉंग बिलीफ सुटेल, राईट बिलीफ सुरू होईल. आता राईट बिलीफच्या प्रोटेक्शनसाठी 5 आज्ञा आहेत. 5 आज्ञा पाळाल तर राईट बिलीफ मधून जागृती वाढेल, अनुभव वाढेल, अंशाने हळूहळू वाढेल. मग आणि राईट बिलीफ दादा भगवानांच्या कृपेमुळेच प्राप्त होते. मी दीपक नाहीये, मी शुद्धात्मा आहे. मी शुद्धात्मा आहे. तसं रात्री ध्यान करून झोपी गेलात का? केलं होतं? हो. मग सकाळी जागृती आली, मी शुद्धात्मा आहे? नाही, असं काही नाही झालं. काही हरकत नाही. पण चरणविधी केला ना? नाही, कुठे. आज सकाळी इथे आल्यावर केलं होतं. बरं. आता रोज चरणविधी करायचा. रात्री मी शुद्धात्मा असं ध्यान करून झोपायचं. आणि नंतर थोडा राग बिग आला किंवा काय इतर त्वरित जागृती येते ना, दीपक हे चुकीचं वागतोय, असं नको करूस. बरं. तशी जागृती वाढवायची. ए दीपक, राग आलाय का? मला नाही, मी शुद्धात्मा आहे. बरं. आणि दीपकला सांगायचं प्रतिक्रमण कर. आता ही जागृती तीच ज्योत आहे. प्रकाश ज्योतीचा म्हणजे काय? कचरा दिसतो तिकडे प्रकाश असतो. म्हणजे जेव्हा स्वतःचे दोष दिसतील तीच ज्ञान ज्योती आहे, तोच ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणजे जेव्हा दीपकचे तुम्ही दोष पाहत राहाल तेव्हा आपला ज्ञानप्रकाश सुरू झाला असं म्हटलं जाईल. कोणाला दुःख झालं तर लगेच जागृती येईल, हे चुकीचं आहे. तोच ज्ञानप्रकाश. आणि त्या प्रकाशात दीपकला सांगायचं प्रतिक्रमण कर. जेवढे दोष धुतले जातील तेवढे दोष कमी होतील, प्रकाश वाढत जाईल. कचरा दिसेल त्यालाच प्रकाश म्हटलं जाईल. समजतंय आता तुम्हाला? हळूहळू 5 आज्ञा थोड्या समजायला लागल्यात ना तुम्हाला? दीपक कुमार. तर 5 आज्ञांमध्येच आता प्रगती करा. आणि दादाजींचं पुस्तक वाचत राहा, चरणविधी वाचत राहा. आणि शंका ठेवू नका की मला नाही जमणार. याचं पालन करायला सुरुवात कराल, हळूहळू मग अनुभव वाढेल तुमचा.
तुम्हाला वाटेल की नाही आता माझी गाडी पुढे चालली. जोरात धावेल आता. ठीक आहे. जय सच्चिदानंद. राजीव कुमार परशुराम. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, आपल्या चरणी शत नमन. मागच्या वर्षी मी ज्ञान घेतलं होतं आणि त्यानंतर माझ्या मनात निरंतर आनंदी आनंद असतो. तरी देखील कधी कधी जर का डिप्रेशन आलं मनात, तर मग त्यावेळी काय करावं? काही नाही, मनाला वेगळं ठेवायचं. परशुरामला विचारायचं, बाबा काय त्रास होतोय, का दुःखी होतोस? गप्पा मारा, त्यामुळे खूप शक्ती वाढेल. बरं. आणि दुसरा उपाय आहे, मनाला कामाला लावा. चल दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हण, चल उच्च आवाजात चरणविधी म्हण, 9 कलम म्हणूया. म्हणजे त्याच्याकडून करून घ्याल किंवा करू राहाल तरी मनातलं जे एलिव्हेशन डिप्रेशन संपत जाईल बघा. रिकामा होईल भरलेलं मन. आणि मनात विषय विकार विचार यायला लागले तर तेव्हा काय करायचं? तेव्हा दादाजींची 2 पुस्तकं आहेत, त्याची रोज 5-10 पानं वाचायची. समज से प्राप्त ब्रह्मचर्य. बरं. आणि 6वं कलम म्हणायचं. आणि कुठे दृष्टी बिघडली तर त्या व्यक्तीतल्या शुद्धात्म्याला आठवून त्याचं प्रतिक्रमण करायचं. बरं. दोष समाप्त होतील मग. धन्यवाद. जय सच्चिदानंद. गिरीशचंद्र पटेल सर, हा इलाहाबाद. बोला. पूज्यश्री, मला ज्ञान घेऊन 4 वर्ष झाली. ध्यास पूज्यश्री 1 सेंट सुद्धा कमी झालेला नाहीये. बाकीच्या इतर गोष्टींमध्ये खूप फायदा झाला. असं वाटतंय की ज्ञानविधी आणि 5 आज्ञांचं सेटिंग बुद्धिपूर्वक होत आहे. तुम्हाला कसं कळलं की देहाध्यास कमी झाला की नाही? म्हणजे भोगवटा कायम चालूच असतो. हा, तो भोगवटा बघणारा कोण आहे यात? भोगवटा कुणाला येतो, कोणाला कळतं ते? सर, फाईल 1लाच भोगवटा आहे. हा, तिथेच तुमचा देहाध्यास तुटलाय म्हणून तुम्हाला कळलं ते. आणि भोगवटा आला ह्याचा अर्थ देहाध्यास आहे असं नाही म्हणता येईल. भोगवटा आहे म्हणजे तो कर्मांचा हिशोब आहे. अशाता वेदनीय सर्वांना येतो तो, त्यात काही गुन्हा नाहीये. पूर्वभवात सुख आणि रागद्वेष झाले त्याचं फळ येतं. भोगणाऱ्याला गिरीशचंद्र सफर होत आहेत, त्यांना वेगळं ठेवायचं, तप करायचंय. तपामुळे कर्म समाप्त होतील, आत्मशक्ती वाढत जाईल. मला होत आहे केव्हापर्यंत होणार आहे, का असं होत आहे, कधी संपणार नाही, बुद्धीची दखल आहे. बुद्धीला सांगायचं दखल देऊ नकोस, हा हिशोब पूर्ण होऊ दे. आणि ह्या पायाला वेदना होते, इकडे नाही होत. ते बघणारा, दोघांना बघणारा हा वेगळा आहे आणि वेदना होते तो पार्ट वेगळा आहे. ही वेगळेपणाची जागृती वाढवा. भोगवटा जेवढा बाजूला ठेवाल, मला आज भोगावं लागतंय मानाल तर 10x10 100% भोगावं लागेल बघा. पण मला होत नाही हे तर गिरीशचंद्राला 0% भोगवटा येईल. तुम्हाला शरीरावरच परिणाम होईल. तुमची भोगवट्यातून सुटका होऊ शकेल ज्ञानामुळे. समजते आता तुम्हाला? हा, पूज्यश्री, हिरुमानच्या एका सत्संगात ऐकलं होतं की बुद्धी आणि ज्ञान 99 मैल पर्यंत भाषित होतात. ते कसं? ते तुमच्यासाठी नाहीये. आरामात राहा. जय सच्चिदानंद. हा, आपण दुसरंच कुठली गोष्ट कुठे आणि बेडरूमच्या दरवाजाची चावी दुसरीकडे दरवाजा बिघडला म्हणतो, मग काय लाथ मारत राहतो. बाबा चावी बदलली. ते ठीक आहे, आपल्या गोष्टी आपण तर हळूहळू 5 आज्ञांची समज घ्यायची, तेवढं करत राहायचं. कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करा. हे जे दुरुपयोग करणारे असतात, उलट चालतात, कोणालाही धक्का मारतात, वर बोगतो त्याची चूक, झाला तो न्याय. अरे असे वाईट शब्द बोलतात, वाणी पर आहे, पराधीन आहे. आपण तर असं नाही करणार ना. नाही. तर मग आपल्यासाठी नाही. राजीव कुमार हिसारहून. हा बोला. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी नमन. पूज्यश्री, मी सकाळी घरून बाहेर पडतो तेव्हा दादा भगवानाच्या 5 आज्ञा पाळून साऱ्या फाईलचा समानतेने निकाल करण्याची शक्ती मागून बाहेर पडतो. मी हिसारमध्ये हे एक होलसेल मेडिकल एजन्सी मॅनेज करतो. तेव्हा हाताखालच्याकडून काम करताना वेळेबाबत काटेकोर नसतात हाताखालचे लोक. त्यांच्याबरोबर वागताना फार सहन करावं लागतं. त्यांना पुन्हा पुन्हा समजावून सांगूनही ते सिन्सिअर नसतात. त्यामुळे आतून खूप सारा त्रास होतो. मग त्यांना कसं मॅनेज करायचं? म्हणजे काय वेळ ठरलेली आहे? सकाळी 10 वाजताची वेळ असते 10 दुकानाची, o'clock. पण मी अर्धा तास आधी आणि बंद केव्हा होतं? लंच टाइम 2:30 वाजता होतो. आणि नंतर आणि संध्याकाळी 4:30 ते 8:30 पर्यंत. 8:30 पर्यंत म्हणजे 8:30 पर्यंत लोक असतात ना सगळे? नाही, 8 वाजता निघून जातात. म्हणजे आधीच निघून जातात. हो, उशिरा येतात. पण मेडिकल एजन्सी तुमची आहे. हो. तुम्ही मालक आहात. हो. म्हणजे तुम्हाला बराच वेळ थांबावा लागतो. हो. एखादा माणूस आणखी ठेवा बघा, जो थोडा लवकर येईल. पार्ट टाइम ठेवा, त्याला 1 तास आधी येईल, 1 तास उशिरा जाईल. यांचं असं चालू द्या. समजून घ्या बाबा, हे जे 9 तास काम करतात, नाही 7 तास काम करतात, त्यावेळी समजून घ्यायचं की बाबा जो पगार आपण देतोय 7 तासांसाठी देतोय.
पुढे मागे काही ऍडजस्टमेंट करायची. कित्येक त्याला वेळा तर- समजावायचं, समजावून सांगितलंय तुम्ही, पण मग भांडण करत राहाल, मग नंतर काय होईल? तो येईल तर खरा लवकर, पण चहाच पीत बसेल, अर्धा तास वाया घालवेल. त्याला जे सिन्सिअरली करायचं ते करू द्या. तुम्ही सिन्सिअरली करा आणि सांगा, बघ लवकर आलास तर बरं होईल. हा मी सांगून तर त्यांच्यासाठी बघा. प्रतिक्रमण सुद्धा नाही, करतो. प्रार्थना करा, दुःख येऊ नये. संजोग चेंज करण्याचा प्रयत्न करतो, पण संयोग न बदलता म्हणजे काय, ह्या आपल्या उदयकर्माचा नाही. प्रभाव आहे का काय? संयोग चेंज म्हणजे काय, दुसरा माणूस ठेवायचा आहे? हो हो, तो त्यापेक्षा काम चुकार असेल, काय कराल? हा बर. म्हणून असू दे, जो आहे त्याला समजावून पटून सोल्युशन घ्या. आणि काम तर चुकत नाहीये ना. लोक सकाळी 9:30 वाजता येऊन उभे राहतात औषधांसाठी. नाही, कामाचा फोर्स खूप जास्त असतो. होलसेलचं काम आहे, फोर्सने एकदम काम येतं, पण अवेलेबल नसतात सेल्समन, त्यामुळे खूप जास्त त्रास होतो. आले नाहीत अजून, त्यांच्या प्रति भाव एकदम नाही, बिघडतो. थोडी सुरुवात करायची, तोवर येतील. आणि त्यांनाही सांगायचं, जरा लवकर आलात तर बरं होईल. कामाचा खोळंबा होतो. आणि त्यांना विचारा, का उशिरा येता, म्हणजे प्रेमाने. म्हणजे घरात कुणी आजारी आहे का, मुलगा आजारी आहे, प्रॉब्लेम आहे, म्हणजे थोडी त्यांच्यासाठी मदत करा. प्रेमाने, फ्रेंडली बोलत राहा. ओरडाल, सरळ करायला जाल तर मग सगळं बिघडेल बघा. कारण सारा दिवस त्यांच्याबरोबर राहून काम करायचंय. मग त्यांनाही वाटू दे, तुला काही त्रास आहे, काही हरकत नाही, 10 मिनिटं उशिरा आलास तर हरकत नाही, मी सांभाळेन, पण त्रास संपला की लवकर आलास तर मग बरं होईल. असं समजावून सांगून मार्ग काढा. 10 वर्ष झाली ज्ञान घेतलंय. आम्ही हिसारमध्ये लोकल सत्संग सुद्धा करतो, पण 5-6 लोकच असतो, 7-8 लोकच येतो आम्ही एकत्र. आता कसं आहे की आम्हाला थोडी शक्ती द्या की आम्ही सत्संग, साप्ताहिक सत्संग चांगल्या प्रकारे करू शकू आणि दादांच्या ज्ञानात आणखी अशी प्रगती भावना करू शकू. ठेवा. हो, त्यासाठी बरोबर आशीर्वाद आहे. द्यावा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अजित श्रीवास्तव. माझ्या सुरेश? पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर मला मिळालं आहे, पण मला एक चांगला अनुभव शेअर करायचा आहे. पूज्यश्री, मी धौमल सॉल्ट प्लांटमध्ये ऑपरेटर आहे. तर तिथे माझे खूप जुने मित्र आहेत. त्यांच्याशी माझं भांडण झालं होतं की ते मला मारायला, म्हणजे टोटल मारून टाकायला तयार होते. पण जेव्हा मी 2015 मध्ये ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेतल्यानंतर त्यांच्यासाठी एवढं जबरदस्त प्रतिक्रमण केलं. दिवसातून 40 वेळा प्रतिक्रमण करतच राहिलो. एके दिवशी तोच माणूस म्हणतो की तू, काय झालं तुला मित्रा, तू सगळ्यांशी एवढं चांगलं वागतोयस, छान बोलतोयस, मग माझ्याशी का नाही वागत? त्याने सरेंडर केलं आणि माझा एवढा चांगला मित्र बनला. बघा, हा खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी की दादांची एवढी मोठी कृपा झाली आहे आणि माझा ऊर भरून आलाय. मी खूप प्रसन्न आहे की एवढं मोठं ज्ञान मला मिळालंय. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. जय सच्चिदानंद. अजित, दीपक भाई, बोला. मला सांगा, सांसारिक व्यवहाराचा समस्त प्रसाद जो काही आपल्या प्रारब्धात चार्ज होऊन आलाय, त्याचं व्यवस्थित मध्ये घटित होणं, कर्मफळात घटित होणं, शिवाय आपल्या फ्री विलच्या अंतर्गत केवळ तोच आध्यात्मिक पुरुषार्थ येतो ज्याचे द्वारे आपण समभावाने फर्स्ट फाईलचे कर्मचार्ज आणि अन्य फाईल्सचा समभावाने निस्तारण करतो का? बघा, तुम्ही जे म्हणताय पुरुषार्थ प्रारब्धात घेऊन आलोय असं नाहीये. पुरुषार्थ करणं वेगळं आहे. हे जे पंचेंद्रियांनी दिसतं ते बघा प्रारब्ध आहे, आणि तेच प्रारब्ध डिस्चार्जमध्ये आहे आज. आणि पुरुषार्थ काय आहे? जर समभावाने राहायचं आहे, वेगळेपणाची जागृती ठेवायची, निर्दोष पाहणं, तो पुरुषार्थ आहे. ज्ञाताद्रष्टा राहणं तो पुरुषार्थ आहे. व्यवस्थित कर्मफळ देतोय ते अजितचं आहे, मी वेगळा आहे, ती जागृतीत राहायचं आहे आपण. समजतंय आता तुम्हाला? हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, ह्या ज्या 5 आज्ञा आहेत त्या सरळ भाषात समजावण्याची कृपा करावी आणि हे समजवावे की कोण कोणाला आज्ञा देईल, किंवा दादा भगवानांच्या कृपेने स्वयं आज्ञा शरीरात अथवा मनात विराजमान होऊन त्यांचं पालन होईल, का आपण, भगवान म्हणजे आपण, आपल्याद्वारे प्रकट आज्ञेचं पालन करण्याची शक्ती आपण प्रदान करणार आहात का, ज्यामुळे मी त्यांचं पालन करू शकेन? मला आजपर्यंत हे समजलेलं नाहीये. 5 आज्ञा ज्या आहेत ना, अजूनही नाही समजल्यात. मी रात्री विधी केला, पुन्हा सकाळी आपोआप तो केला गेला. मी शुद्धात्मा आहे आणि सकाळी जेव्हा मी उठलो ना, तोपर्यंत हे चालूच होतं. पण आज्ञांचं मला अजूनही, आता आपण समजावलं तेवढा वेळ, पण माझ्या डोक्यात अजूनही ते बसलेलं नाहीये. आणि हे सुद्धा कन्फ्युजन आहे की दादा भगवानांची त्यांच्या या आज्ञा आहेत का आपल्या आज्ञा आहेत? मी हे मनात ह्यांना कशा ठसावू, हीच आता ह्या क्षणी माझी मोठी समस्या आहे. तुमचं सुरेश कुमार नाव आहे.
अज्ञानतेमध्ये आता ज्ञान घेतल्यावर म्हणणार सुरेश कुमार वेगळे आहेत, मी शुद्धात्मा आहे. म्हणजे मीचं स्थान बदललं. मी जो आहे ना, तुम्ही म्हणता मला समजत नाहीये, माझी करायची इच्छा आहे, मी हे केलं, मी ते केलं, तर मी शब्द आहे. तो मी आधी तर रॉंग बिलीफ होती की मी सुरेश कुमार आहे. आता मी मधला रॉंग बिलीफ सुटली आणि शुद्धात्मा आहे, राईट बिलीफ बसली. आता मी स्वतः आता 5 आज्ञांचं पालन करेन, तेव्हा सुरेश कुमारपासून वेगळा राहीन आणि शुद्धात्म्याच्या सीटवर राहू शकेन. आज्ञा तर रिलेटिव्ह, सुरेश कुमार रिलेटिव्ह आहे, रिअलमध्ये शुद्धात्मा आहे. ही वेगळेपणाची जागृती ठेवण्यासाठी आज्ञा आहेत. मीने जर आज्ञा पालन केलं तर शुद्धात्मा होऊ शकेल. ही फाईल आहे म्हणाल सुरेश कुमारला, तर स्वतः वेगळं राहून शुद्धात्म्यात येईल. व्यवस्थितला करता म्हणेल सुरेश कुमारचं कार्य व्यवस्थित शक्ती करते. मी शुद्धात्मा आहे, सुरेश काय करतोय ते बघतोय. म्हणजे निरीक्षण करणारा बनल्यामुळे तुम्ही शुद्धात्म्याच्या सीटवर आहात. करता पद सुटलं की तुम्ही शुद्धात्म्याच्या सीटवर येता. आता तुमच्यातल्या मीला आज्ञापालन करायच्या आहेत. आता हा सुरेश कुमार फाईल 1 हा वेगळा झाला. आता सुरेश कुमार म्हणेल मला खायला हवाय, मी जेवलो, तर तो डिस्चार्ज अहंकार आहे आणि तो सुरेश कुमार नावाचा व्यवहार करतोय आणि त्यापासून तुम्ही वेगळे आहात. आणि मी शुद्धात्मा आहे ही जागृती तुम्हाला मिळाली. आधी मीच सुरेश कुमार मानायचा, त्यामुळे कर्म चार्ज व्हायची. आता ती चार्ज कर्म बंद झाली. मी सुरेश कुमार नाही, मी शुद्धात्मा आहे. म्हणजे मीचा दृष्टिकोन बदलला. मी मधलं अज्ञान दूर झालं. मीला ज्ञात झालं की मी शुद्धात्मा आहे. तर त्याच ज्ञानात राहायचं आहे आणि मी शुद्धात्मा आहे त्या सीटवर राहायचं आहे. त्याच्या प्रोटेक्शनसाठी 5 आज्ञा आहेत. आज्ञांचं पालन कराल तर तुम्ही डिस्चार्ज कर्म समभावाने पूर्ण करू शकाल आणि शुद्धात्म्यात राहू शकाल. म्हणजे सुरेश कुमार आता डिस्चार्ज कर्म नावाचा पुतळा आहे. डिस्चार्ज तर होताच. अज्ञानतेतही सुरेश कुमार नावाचा पुतळा डिस्चार्ज होतच होता. वाणी, विचार, वर्तन, बुद्धी, चित्त, अहंकार ते डिस्चार्ज होतच होते. पण त्यांनाच मी आहे मानत होता. जी वाणी बोलली जात होती, मीच बोलतोय, मीच म्हटलं, मीच काम केलंय, मीच धावत जाऊन बस पकडली, मीच पैसे दिले, मीच पैसे घेतले, म्हणजे मीच केले मानल्यामुळे कर्म चार्ज होत होतं. आता सुरेश कुमार तर पैसेही घेतोय, व्यवसाय करतोय, पैसे एकत्र करतोय, व्यवहार करतोय, पण ते सगळं सुरेश कुमारचं आहे. तो डिस्चार्ज आहे. पण डिस्चार्ज होताना त्याला मी मानल्यामुळे ते चार्ज होत होतं. त्याला मी गेला, बाजूला झाला. शुद्धात्मा आहे, सुरेश कुमार वेगळा आहे. आता 5 आज्ञांची समज घेऊन आपण वेगळे राहू शकतो, स्वतःला ठेवू शकतो. मग हा पण आयडेंटिफिकेशन तर सुरेश कुमार हे असंच असणार ना? ती तर असणारच. व्यवहार आहे. सुरेश कुमार बायकोचे पती आहेत, वडिलांचे पुत्रही आहेत, मुलाचे वडील आहेत, मित्रही कोणाचे, ते सगळे सुरेश कुमार आहेत. पण रॉंग बिलीफ मात्र सुटली तुमची की नाही, मी सुरेश कुमार नाही, हा सुरेश कुमार जो आहे तो शेजारी आहे माझा. म्हणजे बाहेर तर नाटकच आहे ते सगळं. बायको बोलवणार चला जेवायला, हा चला मला जेवायला वाढलंय, हा खूपच भूक लागली, चल आता मी जेवतो. सुरेश कुमार म्हणणार. तुम्ही आज जागृती ठेवायची. हा सुरेश कुमार आहारी आहे, तो आहार घेतोय, तो म्हणतोय मला जेवायला वाढलं, मी जेवतोय. मी वेगळा आहे. बिलीफ मध्येच बदल झाली. बिलीफ आणि या वर्तनात, वाणी आणि कार्यात तर सुरेश कुमारच्या नावेच व्यवहार होत राहील. तो डिस्चार्ज आहे. बरं, समजताय आता? हो. डिस्चार्ज व्यवहारात 5 आज्ञा पाळल्यात तर तुम्ही आत्म्यातही राहू शकाल. डिस्चार्ज व्यवहार समाप्त होईल. पण डिस्चार्जच्या वेळी आज्ञांमध्ये राहिला नाहीत तर डिस्चार्जमध्ये रागद्वेष होतील, मग ते पेंडिंग म्हणवले जातील. पण अज्ञानातेत जेव्हा रागद्वेष करत होतात ना, त्यामुळे मात्र नवी कर्म चार्ज व्हायची. ते चार्ज होऊन आता बंद झालं. रागद्वेष तुम्ही करत नाही, पण बिलीफ चेंज झाल्यामुळे, म्हणजे मी सुरेश कुमार वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. आता ही जागृती वाढवायची आहे आणि त्यात 5 आज्ञा सपोर्ट करतील. शिवाय दुसरं म्हणजे दादांची ज्ञानवाणी सपोर्ट करेल वेगळेपणाच्या जागृतीसाठी. चला, समजलं ना? थोडं आता विधी करूया आणि सामायिक विषयी सुद्धा बोलूया. 5 आज्ञांमध्ये राहण्याचा निश्चय तर सकाळी करत असतो. सगळ्यांमधला शुद्धात्मा बघायचा आहे. एकेका फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. समभाव ठेवणं तो आपला पार्ट आहे. आणि व्यवस्थित शक्ती समोरच्याला निर्दोष सांगते की नाही, हा करणारा हा नाही, सगळे संयोग जुळल्यावर कार्य घडलं, यांचा दोष नाहीये. आपला हिशोब पूर्ण झाला आणि फाईल 1चा हिशोब मी वेगळा आहे.
म्हणून 5 आज्ञा वापरणं तो आपला पुरुषार्थ आहे. आता सामायिक हे रोज सामायिकमध्ये करण्यासारखं, रोज अर्धा तास 15 मिनिटं 1 तास सामायिक अवश्य करायलाच हवं. ॲटलिस्ट 10-15 मिनिटं करायला हवं. साऱ्या दिवसात 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली आणि 5 आज्ञांचं पालन ते करताना समोरच्यातील शुद्धात्मा नक्कीच पाहायचं आहे. वेगवेगळ्या वेळी बघू शकला तर बघा, साऱ्या दिवसात शुद्धात्मा किती पाहिला त्याला एक पार्ट करा. चला, व्यवस्थितची आज्ञा कुठे सेट केली आहे, कुठे चूकभूल झाली ते दुसऱ्या पार्टमध्ये करा. 10-15 मिनिटं, मग तिसरा पार्ट करा. कोणकोणत्या फाईल्स एकत्र आल्या आहेत, समभाव राहिला की नाही, फाईलने ऐकलं का रागद्वेष झाले, म्हणजे असा समभाव म्हणजे 3ही पार्ट्स घेऊन सामायिक करायचं आहे. आपण जेवढं आपण सामायिक करू, सामायिकमध्ये इंट्रोस्पेक्शन आहे. आपण पाहतो कुठे चूकभूल झाली, कसं सेटिंग करायला हवं, कुठे सेट करताना बघा चूकभूल झाली, कसं रिसेट करायचं आहे. अशा सामायिकमुळे आपल्यातला दुसऱ्या दिवशी आज्ञांमध्ये राहायची आपली जागृती वाढते, शक्तीही वाढते आणि आज्ञांमध्ये राहिल्याने आनंदही वाढतो आपला. पण पुन्हा चूकभूल होणार, कारण कार्य समाप्त न करता ज्ञान मिळालं, पुन्हा रिसेट करायचं. म्हणजे असा रोजचा पुरुषार्थ आपल्याला हा करायचा आहे. विधी दादाजींची चरणविधी जरूर करत राहायचं, पुस्तकंही दादाजींची वाचायची आणि प्रतिक्रमण जे आहे 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली त्याचं प्रतिक्रमण करायचं. कुणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करा. म्हणजे असा आपला पुरुषार्थ रोज हळूहळू वाढवायचा आहे. आजच्या सामायिकमध्ये आपण 3 विभाग करूया. आधी शुद्धात्मा सगळ्यांच्यातला पाहूया, कोण कोण आज भेटलं सकाळपासून आत्तापर्यंत. दुसरा भाग 5-1 मिनिटं 10 मिनिटं त्याच्यासाठी काढा. दुसरा भाग जे जे होईल त्यात व्यवस्थित मला कसं अप्लाय करता येईल. जेवण मिळालं, हे मिळालं, मंदिरात गेलो, तिकडे पोचलो, संयोग कार्य करवतात फाईल 1 कडून. मी शुद्धात्मा व्यवस्थितच्या अधीन, म्हणजे सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सने कार्य होतं. चहा बनवायलाही किती संयोग जुळून यावे लागतात. इथे पोचायचं तरी स्पेस आहे, वेळ आहे, ट्रॅफिकमध्ये तिकडे जा म्हणाला तर संयोग बदलतात, कोणाचाही दोष नाही. म्हणजे अशा संयोगांमुळेच कार्य होतं. असं सेटिंग करायचं, तेव्हा 3री आज्ञा वापरतोय म्हणता येईल. आणि जेवण फाईल आहे, बायको फाईल आहे, कपडे घालणं, अंघोळ करणं सगळं फाईल 1. म्हणजे फाईल शब्द जागृतीत आणा. एकेका फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. आता साऱ्या दिवसात कोणकोणत्या फाईल्स एकत्र आल्या, जेवण करणंही फाईल आहे, ऑफिस घरी जाणंही फाईल, झोपणं फाईल, कपडे तयार करणं पॅकिंग करायचं ती बॅगसुद्धा फाईल्सच आहेत. समभाव ठेवायचा आहे सगळ्याचा आपल्याला. म्हणजे असं हळूहळू आजच्या दिवसात 5 आज्ञांची प्रॅक्टिसही करायची आणि 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली तर पुन्हा रिसेटही करायचं. असं आजचं सामायिक करायचं आहे. सगळ्यांना समजलं आता हे? मग आज सामायिकचा विधी करूया आणि अर्धा-पाऊण तास तरी सामायिक करूया आज. आणि तीच प्रॅक्टिस आपण रोज करायची. आपण इथून गेल्यावरही मग निश्चय करायचा, शुद्धात्मा बघत बघत जायचं आहे. झालं ते व्यवस्थित, उशीर झाला, घाई झाली, नाही पोचलो, उशिरा पोचलो, व्यवस्थित समभाव, खाणं पिणं समभावाने, म्हणजे चालता फिरतानाही आज्ञेची प्रॅक्टिस आपण करू शकतो. ऑफिसला जाणं फाईल आहे, काम नोकरी धंदा फाईल आहे, घर फाईल, म्हणजे सगळे व्यवहार जे पूर्ण दिवसाचे आहेत. शिवाय यानंतर घरी जाल, ऑफिस नोकरी धंदा असेल तिथेही 5 आज्ञांनीच व्यवहार पूर्ण करायचा आहे. जागृतीत राहून हळूहळू प्रॅक्टिस करा ही तुम्ही. आज हीच प्रॅक्टिस करूया हळूहळू. उद्यासुद्धा म्हणजे संध्याकाळीही करायची, उद्याही करायची. दिवसातून 10-15 मिनिटं 5 आज्ञांच्या प्रॅक्टिससाठी काढा. आणि एवढा अभ्यास आपण केला तर तेवढी जागृती वाढेल. प्रॅक्टिसमुळे सहज आज्ञांची जागृतीही वाढेल, अनुभवाच्या कक्षा वाढतील. तर आता रोज आपली शक्ती वाढते आणि अनुभवाच्या कक्षा वाढतातच वाढतात. चला आता सामायिक हा विधी करूया. म्हणा, हे दादा भगवान, हे दादा भगवान, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, मला शुद्ध उपयोगपूर्वक, मला शुद्ध उपयोगपूर्वक संपूर्ण दिवसभर निरंतर 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. 5 आज्ञांमध्ये राहायचे आहे.
तशा जागृतीत मी राहावं तशा जागृतीत मी राहावे आणि 5 आज्ञांमध्ये आणि 5 आज्ञांमध्ये जिथे जिथे चूक भूल झाली आहे जिथे जिथे चूक झाली आहे त्या प्रसंगांकडे त्या प्रत्येक प्रसंगाकडे एक्झॅक्ट जागृतीने बघून एक्झॅक्ट जागृतीने बघून 5 आज्ञा रिसेट करू 5 आज्ञा रिसेट करू आणि पुन्हा 5 आज्ञांमध्ये राहण्याचा निश्चय मी करेन आणि पुन्हा 5 आज्ञांमध्ये राहण्याचा निश्चय मी करेन. असं सामायिक करण्याची शक्ती द्यावी. असे सामायिक करण्याची शक्ती द्यावी. मी माझे मन वचन काया मी माझे मन वचन काया माझ्या नावाची सर्व माया माझ्या नावाची सर्व माया भाव कर्म भाव कर्म द्रव्य कर्म द्रव्य कर्म नो कर्म नो कर्म हे दादा भगवान हे दादा भगवान आपणा प्रकट आपणा प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूंच्या परमात्मा स्वरूप प्रभूंच्या सुचरणी सुचरणी समर्पित करतो आहे. समर्पित करतो आहे.